उपवासासाठी लागणाऱ्या बटाट्याच्या चकल्या आपण आज रेसिपी बघणार आहोत. हाय हॅलो नमस्ते, मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खमंग आणि एकदम खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे, बघू शकता. चला रेसिपीकडे वळूया. इथे मोठ्या पातेल्यामध्ये 2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाणी भरपूर असं टाकून घ्यायचं आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यामधला काळी कचरा, धूळ वगैरे सर्व निघून जातं. पाणी काढल्यानंतर हा साबुदाणा रात्रभर भिजत घालायचा आहे. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी पाऊण किलो बटाटे उकडण्यासाठी घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाऊण किलो बटाटे काप करून किंवा अखंड शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व बटाटे शिजवण्यासाठी कुकरमध्ये टाकून दिलेले आहे. कुकरच्या नेहमीप्रमाणे 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपले बटाटे एकदम व्यवस्थित चांगले शिजले जातील. तोपर्यंत एकीकडे आपण बाकीची तयारी करूया. मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये आपल्या चवीनुसार, आवडीनुसार मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने मिरच्या कमी किंवा जास्त करू शकता. छान बारीक झालेल्या आहेत मिरच्या. त्यानंतर इथे बगर घेतलेली आहे. अर्धा किलो बगर इथे घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्याच्या नंतर ती गॅसवरती शिजवायला ठेवायची आहे. बगर शिजवत असतानाच आपल्याला त्यामध्ये थोडंसं सेंधव मीठ घालून घ्यायचं आहे, ते चवीनुसार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेंधव मीठ कमी किंवा जास्त टाकू शकता. अर्धा किलो बगर कढईमध्ये बसत नव्हती, त्यामुळे मी दुसऱ्या वेगळ्या पातेल्यामध्ये थोडी काढून ठेवली होती. ही बगर आता शिजत आली आहे. ह्या पातेल्यामध्ये पूर्ण बगर शिजत आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला हलकीशी पातळच ठेवायची आहे. जास्त गच्च बगर झाली तर आपल्याला ते चकली करताना त्रास होतो. त्यामुळे पातळ बगर शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. त्याला कुकरची शिट्टी देखील होत आहे. अशाच 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहेत. बगर देखील पूर्ण तयार झालेली आहे. गॅस बंद करून ठेवला आहे. आता पुढची तयारी करूया. रात्री भिजत टाकलेला साबुदाणा बघूया. साबुदाणा एकदम व्यवस्थित फुलून आलेला आहे. पांढरा स्वच्छ आणि फुलून आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता या साबुदाण्यामध्ये सर्व साहित्य एक एक करून आपण मिक्स करून घेणार आहोत. सर्वप्रथम उकडलेला बटाटा आपल्याला यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि तयार झालेली बगर देखील आपण यामध्ये एकत्र करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ, सेंधव मीठ आणि हिरवी मिरची बारीक केलेली ती देखील आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने एकदम व्यवस्थित. बगर गरम असल्यामुळे पोळण्याची शक्यता आहे, तर आकार बघून बगर यामध्ये ॲड करून आपल्याला हलवून घ्यायचं आहे सर्व साहित्य. चकलीचं प्रमाण परत एकदा बघूया. 2 किलो साबुदाणा घेतलेला आहे, त्यानंतर पाऊण किलो बटाटे आणि अर्धा किलो बगर या प्रमाणामध्ये चकली केली तर ती एकदम ठिसूळ होते, अजिबात कडक होत नाही. सर्वांना खाता येईल अशी ठिसूळ चकली तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा. सर्व व्यवस्थित साहित्य मिक्स करून आपल्याला याच्या सोऱ्यामध्ये घालून चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघा, अशा प्रकारे इथे आपल्या चकल्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. उन्हात वाळवण्यासाठी 1-2 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत.
कडक वाळली म्हणजे चकली वर्षभर चांगली राहते. 2 दिवसानंतर बघा चकली एकदम कडक छान उन्हामध्ये वाळून तयार झालेली आहे. आपण ती तळून बघूया. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाले, त्यामध्ये आपण एक एक चकली तळून घेणार आहोत. बघा किती सुंदर चकल्या तयार होत आहेत. साबुदाणा देखील मस्त फुलून आलेला आहे. उपवासाची चकली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक मंडळींना सर्वांना शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चकली तळते वेळेस आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. बघा किती छान चकली तयार होतीये. अशाच प्रकारे आपण इथे सर्व चकल्या तळून घेणार आहोत. मस्त साबुदाणा फुलून आलेला आहे. तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून सांगायला विसरू नका. कुठलाही पदार्थ तळण्याच्या अगोदर तेल एकदम कडक गरम तयार केलं तर पदार्थ एकदम व्यवस्थित छान तळला जातो. खास टिप नवशिक्यांसाठी. चला बऱ्यापैकी आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. खूपच सुंदर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आपल्या. तेल गरम झालेलं आहे. गॅस बंद करूया. चकल्या पण तळून झालेल्या आहेत. बघा कमेंट करून सांगायला विसरू नका चकली कशी झालेली आहे. एकदम सुंदर सुरेख चकली तयार झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.